मित्रांनो, इयत्ता 7वी विषय भूगोल. यामध्ये आपण यापूर्वी 3 घटकांचा जो अभ्यास आहे तो व्हिडिओच्या माध्यमाच्याद्वारे या ठिकाणी केलेला आहे. हे व्हिडिओ आपण तुम्हाला ऋतुनिर्मिती भाग 1, सूर्य चंद्र पृथ्वी, दुसरा घटक भरती ओहोटी यांचे काही व्हिडिओ तुम्ही तुमच्या ग्रुपवरती अपलोड केलेले आहे, यूट्यूबवरती टाकलेले आहे. त्या माध्यमातून तुम्ही हे घटक समजून घेतलेले आहेत. आता यामध्ये आपला चौथा घटक तो म्हणजे हवेचा दाब. हवा अशी गोष्ट आहे की ती आपल्या डोळ्याने दिसत नाही, स्पर्शाने जाणवते. आणि हवेशिवाय माणसाचं जीवन शक्य नाही. हवेचा दाब थोडासा मागचा इतिहास आपण बघितला तर सामान्य विज्ञान इयत्ता 7वीच्या पाठ्यपुस्तकात आपण पाठ क्रमांक 3 नैसर्गिक सहसाधनाचे गुणधर्म त्यामध्ये 16वरील हवेला वजन असते का हा प्रयोग केला. तुम्ही हवेला वजन असते का? अर्थात होय, सिद्ध. हवेला वजन असते. तुम्ही तो फुगा रिकाम्या फुग्याचं वजन करायचं, नंतर त्या फुग्यामध्ये हवा भरायची, नंतर त्याचं वजन करायचं. तुमच्या लक्षामध्ये येतं की हवेला वजन असते. हा प्रयोग तुम्ही केलेला आहे. आता हे लक्षामध्ये येतं की या कृतीवरून जर तुमच्या लक्षामध्ये आलं असेल की फुग्यातील हवेमुळे फुग्याची बाजू खाली गेली. याचा अर्थ असा होतो की हवेला वजन असते. फुग्यातील हवेमुळे फुगलेल्या फुग्याची बाजू खाली गेली. याचा अर्थ असा होतो की हवेला वजन असते. तुमच्या लक्षामध्ये येतं. म्हणून ज्या वस्तूला वजन असते तिच्या खालील वस्तूवर दाब पडतो. त्याचप्रमाणे वातावरणातील हवेचा दाब सुद्धा भूपृष्ठावर पडतो. जसं आता समजा तुम्ही एखादी तोंडाने जोरात हातावर फुंकर मारली, अशी हातावर फुंकर मारली तर त्या हवेचा दाब तुमच्या हातावरती पडतो. तुम्ही एक पानावरती जर एखादं पान पडलेलं आहे त्याच्यावर तुम्ही जोराने फुंकर मारली तर तुमच्या हवेच्या दाबाने ते पान पुढे ढकलतं. किंवा तुम्ही फॅन लावला तर खाली तुम्ही काही कागद टाकले, हलके वस्तू टाकले तर त्या फॅनच्या हवेने काय होतात, त्या वस्तू दूरवरती ढकलून जातात. याचा अर्थ काय होतो तर ज्या वस्तूला वजन असते आणि तिच्या खालील वस्तूवर दाब पडतो, त्याचप्रमाणे वातावरणातील हवेचा दाब भूपृष्ठावर पडतो आणि पृथ्वीवरील या हवेच्या दाबामुळे वातावरणामध्ये वादळ निर्माण होतात, पर्जन्य यासारख्या अनेक घडामोडी त्या ठिकाणी घडतात. तिची प्रमुख कारण जर आपण शोधली तर काय, तर हवेचा दाब पृथ्वी पृष्ठावर सारखाच नसतो. आता जसं तुम्ही जोराची जर तळ हातावर फुंकर मारली तर ज्या ठिकाणी मध्य भाग आहे तळहाताचा तिथं हवेचा दाब जास्त असतो. पण त्या तळहाताच्या आजूबाजूचा भाग बघितला तर हवेचा दाब कमी असतो. तसंच पृथ्वीवरती सुद्धा आहे. हवेचा दाब पृथ्वीच्या पृष्ठभागावर सगळीकडे सारखा नसतो. काही ठिकाणी हवा असते, काही ठिकाणी हळू असते, काही ठिकाणी जोराची वादळं असतात. म्हणजे लक्षात येतं की हवेचा दाब पृथ्वीच्या पृष्ठभागावर सगळीकडे सारखा नसतो. हवेचा दाब वेळोवेळी बदलत असतो. सगळीकडे एकसारखीच हवा नसते. आणि प्रदेशाची उंची, हवेचं तापमान आणि बाष्पाचे प्रमाण हे घटकही हवेच्या दाबावर परिणाम करणारे आहेत. आता बघा, प्रदेशाची उंची आणि हवेचा दाब काय संबंध आहेत. आता हवेतील धुलीकण असतात बघा. धुलीकण माहिती तुम्हाला, आपल्या डोळ्याने दिसतात, काही दिसत नाही, किंवा सूर्यप्रकाशामध्ये किरणांमध्ये दिसतात. हवेतील धुलीकण किंवा बाष्प, जड वायू इत्यादी घटकांचे प्रमाण भूपृष्ठालगत जास्त असते. कारण हवेमुळे मातीचे कण, धुलीकण वगैरे हे ठिकाणी ते हवेमुळे उडत असतात. म्हणजे ते जमिनीच्या किंवा पृथ्वीच्या पृष्ठभागावरती जास्त असतात. बाष्प जास्त असतं, जड वायू जे असतात, कारण जी जड आहे ते वजनाने जड असल्यामुळे ते खाली येतात. म्हणजेच हवेतील धुलीकण, बाष्प, जड वायू या घटकांचे प्रमाण भूपृष्ठालगत म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठालगत, जमिनीच्या पृष्ठभागालगत जास्त असते. उंची वाढत जाते तसे हे प्रमाण वर हळूहळू कमी होते. म्हणजेच भूपृष्ठापासून जसजसे उंच जावे तसतशी हवा विरळ होत जाते. परिणामी हवेचा दाब उंचीनुसार कमी होत जातो. हे लक्षामध्ये येतं. हवेचे तापमान आणि हवेचा दाब. आता हवेत एक उंच जाणारा एक आकाशकंदील घ्या. इथं तुमच्याकडे इथे छायाचित्र दाखवले बघा. आकाशकंदील उंच जाणार. आकाशकंदीलाला साधारणपणे 5 मीटर लांबीची साधा दोरा किंवा जेणेकरून तो पुन्हा खाली आणता येईल असं बांधा. प्रयोग तुम्हाला बाजूला इथं करून दाखवलेला आहे. आकाशकंदिलाच्या पाकिटावर लिहिलेल्या सूचनेप्रमाणे आकाशकंदील काळजीपूर्वक उघडा आणि त्यातली मेणबत्तीची वात पेटवा. मेणबत्तीची वात पेटवली. पण हे सगळं करत असताना आपण निरीक्षण त्या ठिकाणी करायचं असतं. आणि मग काही वेळाने आकाशकंदिलाला बांधलेल्या दोऱ्याने आकाशकंदील खाली उतरून घ्या व त्यातील मेणबत्ती विझवा. आता या सगळ्या गोष्टी तुम्ही स्वतः घरी करू शकता.
आता इथे बघा, मेणबत्ती पेटवल्यावर आकाश कंदील लगेच आकाशाच्या दिशेने वर गेला का? निरीक्षण तुम्ही करायचं. आकाश कंदील वर गेल्यावर मेणबत्ती विझली असती तर आकाश कंदिलाचे काय झाले असते? असे प्रश्न तुम्हाला पडणं अपेक्षित आहे. याचं भौगोलिक स्पष्टीकरण जर आपण शोधलं तर आकाश कंदिलातील हवा मेणबत्ती पेटल्यावर उष्णतेने गरम होऊ लागते. कारण मेणबत्ती पेटवली की मेणबत्तीमध्ये उष्णता असते आणि त्या उष्णतेमुळे त्या आकाशखंडातली आजूबाजूची हवा काय होते? गरम होते. आणि हवा गरम प्रसरण पावते म्हणजे वजनाने ती हलकी होते. हलकी झाली की ती वरच्या दिशेने जाऊ लागते. आणि जड हवा जास्त वर जात नाही, खालीच असते. पण हलकी हवा का होते? तर मेणबत्ती पेटवली जाते. मेणबत्ती पेटवल्यामुळे काय होतं? या ठिकाणची आकाशखंडातली जी हवा आहे ती हवा गरम होते, प्रसरण पावते, हलकी होते आणि मग आकाशकंदील वर जाते. आणि मग वरच्या दिशेने जाऊ लागला, त्यामुळे आकाशकंदील आकाशाच्या वरच्या दिशेने उचलला जातो. निसर्गामध्ये सुद्धा सेम असंच त्या ठिकाणी घडतं. तापमान आणि हवेचा दाब यांचा जवळचा संबंध आहे. जेथे तापमान जास्त तेथे हवेचा दाब कमी. कारण तापमानामुळे काय होतं? हवा प्रसरण पावते आणि प्रसरण पावले की हवा हलकी होते आणि हलकी हवा वर जाते. म्हणजे जिथे जास्त तापमान तिथे हवेचा दाब कमी असतो. आणि जास्त तापमानामुळे हवा गरम होते. गरम झाली की तिचं प्रसरण पावते आणि हलकी होते आणि हलकी हवा वर जाते. म्हणजे जमिनीलगतची अशी हवा आकाशाकडे वर जाते. त्यामुळे सदर प्रदेशातील हवेचा दाब कमी होतो. ज्या ठिकाणी तापमान जास्त आहे त्या ठिकाणी हवेचा दाब त्या ठिकाणी कमी होत असतो. तापमानाचे पट्टे आणि हवेचे दाब पट्टे यांचाही एकमेकांशी परस्परांशी संबंध आहे. परंतु तापमानाच्या पट्ट्यांचा अक्षवर्ती विस्तार हा जास्त असतो आणि हवेच्या दाबांचे पट्टे कमी रुंदीचे असतात. आकृती 4 मध्ये आणि ब मध्ये या सगळ्या गोष्टी या ठिकाणी बघितल्या आहे. 4 आणि 4.2 मध्ये ही कटिबंध तापमान पट्टे बघा. हा शीत कटिबंध, हा समशीतोष्ण कटिबंध. इथे बरोबर विषुववृत्ताच्या भागामध्ये उष्ण कटिबंध, खाली दक्षिण ध्रुवाकडे समशीतोष्ण आणि अति दक्षिण ध्रुवाकडे शीत कटिबंध. इकडे पृथ्वीवरील हवा दाब पट्ट्यांनी ग्रही वारे या ठिकाणी दाखवलेले आहे बघा. लक्षात येतं. म्हणजेच या ठिकाणी लक्षात येतं की तापमान असणाऱ्या वितरणाचा परिणाम हवेच्या दाबावर होतो. त्यामुळे पृथ्वीवर विषुववृत्तापासून दोन्ही ध्रुवाच्या दरम्यान क्षितिजा समांतर हवेच्या दिशेत हवेच्या कमी जास्त दाबाचे पट्टे निर्माण होतात. ते 4.2 आकृती या ठिकाणी आपण बघितले. उष्ण कटिबंधी प्रदेशामध्ये कोणत्या दाबपट्टा प्रामुख्याने आढळतो? ध्रुवी वाऱ्यांची निर्मिती कोणत्या दाबपट्ट्यांशी निगडीत आहे? हे कोणत्या कटिबंधात येतात? उष्ण कटिबंधी प्रदेशात हवेचा दाब कमी असण्याची कारणं कोणती? तुमच्या लक्षात येतं. समशीतोष्ण कटिबंधातून वाहणारी वारे कोणत्या दाबपट्ट्याशी संबंधित आहेत? आणि कमी दाबाचे पट्टे कोणत्या अक्षवृत्तांच्या दरम्यान आहे? हे तर लक्षात. विषुववृत्ती कमी दाबपट्टा, कारण इथं पृथ्वीचं तापमान जास्त असतं. तापमान जास्त असल्यामुळे हवा तापते, हलकी होते, म्हणजे इथून कमी दाबपट्टा असतो. ही पूर्वी वारे हे ठिकाणी मध्य अक्षवर्ती जास्त दाबपट्टा. नंतर इकडे उपध्रुवी कमी दाबपट्टा, हे आपल्या लक्षामध्ये येतं. आता भूपृष्ठावरील दाबपट्टे. आता भूपृष्ठ म्हणजे जमिनीचा भाग. आता भूपृष्ठावरील जे दाबपट्टे आहेत यामध्ये लक्षात येते आपल्या की सूर्यापासून उष्णता पृथ्वीला मिळते. आपल्या सूर्यापासून आपल्याला काय मिळतं? सूर्यापासून आपल्याला उष्णता मिळते. सूर्यापासून आपल्याला प्रकाश मिळतो. मग सूर्यापासून पृथ्वीला मिळणारी उष्णता असमान आहे. कारण जरी सूर्यापासून आपल्याला उष्णता मिळत असली, सूर्यापासून प्रकाश जरी मिळत असला तर सूर्याचा प्रकाश पृथ्वीवरती सगळ्या भागामध्ये सारखा नसतो. मग सूर्यापासून पृथ्वीला मिळणारी उष्णता असमान म्हणजे सगळीकडे सारखी नाही, असमान आहे. विषुववृत्तापासून उत्तर ध्रुवाकडे आणि दक्षिण ध्रुवाकडे तापमानाचे वितरण असमान आहे, म्हणजे सारखं तापमान नाही. म्हणजे या ठिकाणी हे विषुववृत्त आहे बघा. इथे तापमान जास्त असतं. जसं जसं इकडे उत्तर ध्रुवाकडे आपण जाऊ तसं सूर्याचं तापमान कमी कमी होत जातं आणि विषुववृत्तापासून दक्षिण ध्रुवाकडे आपण जसं खाली खाली येऊ तसं तापमान कमी 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 होत जातं. तापमान पट्टे निर्माण होतात हे आपण मागील इयत्तेमध्ये बघितलेच आहे. तापमान पट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर दाब निर्मिती होते. दाब पट्ट्यांची निर्मिती. विषुववृत्ती कमी दाबाचा पट्टा. संपूर्ण पृथ्वीचा विचार करता फक्त कर्कवृत्त ते मकरवृत्त या दरम्यान सूर्याची लंबरूप किरणे पडतात. कर्कवृत्त ते मकरवृत्त इथे सूर्याची किरणे लंबरूप त्या ठिकाणी पडतात.
आणि त्यामुळे या भागामध्ये तापमान जास्त असतं. मग त्यामुळे तिथली हवा तापते, ती प्रसरण पावते, हलकी होते आणि आकाशाकडे जाते. ही क्रिया सतत घडते आणि म्हणून या भागात 0 ते 5 उत्तर आणि दक्षिण अक्षरच्या दरम्यान कमी हवेच्या दाबाचे पट्टे निर्माण होतात. हा इकडचा भाग वरचा आणि इकडेचा खालचा भाग. आता पुढे आहे मध्य अक्षवर्ती जास्त दाबाचे पट्टे. कारण विषुववर्ती प्रदेशातून आकाशाकडे गेलेली हवा उष्ण आणि हलकी हवा अधिक उंचीवर गेल्यावर ती ध्रुव प्रदेशाकडे आणि उत्तर दक्षिण दिशेस वाहू लागते आणि उंचीवरील कमी तापमानामुळे ती थंड होते म्हणजे जड होते आणि जड झालेली हवा उत्तर आणि दक्षिण गोलार्धात 25 ते 35 अक्षवृत्ताच्या दरम्यान जमिनीच्या दिशेने खाली येते. परिणामी उत्तर गोलार्धात आणि दक्षिण गोलार्धात 25 ते 35 अक्षवृत्ताच्या दरम्यान हवेच्या जास्त दाबाचे पट्टे निर्माण होतात आणि ही हवा कोरडी असते आणि म्हणून त्यामुळे या प्रदेशात पाऊस पडत नाही. परिणामी पृथ्वीवरील बहुतेक उष्ण वाळवंटे ह्या प्रदेशात आढळतात. आता उपध्रुवी कमी दाबाचे पट्टे. आता पृथ्वीच्या ध्रुवाकडे म्हणजे थोडक्यात हा उत्तर ध्रुव आणि हा खालचा आहे दक्षिण ध्रुव. मग आता पृथ्वीच्या ध्रुवाकडे जाणारा भाग तौलनिकदृष्ट्या वक्राकार आहे. त्यामुळे ध्रुवाकडील प्रदेशाचे क्षेत्र कमी कमी होत जाते आणि या आकारमानामुळे वाऱ्यांना बाहेर पडण्यास जास्त वाव मिळतो. म्हणून पृथ्वीच्या पृष्ठभागावरील हवेच्या कमी घर्षणामुळे तसेच परिवलनाच्या गतीमुळे या भागातील हवा बाहेर फेकली जाऊन तिथे कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो. परिणामी 55 ते 65 अक्षवृत्ताच्या दरम्यान उत्तर आणि दक्षिण गोलार्धात दिसून येते. जास्त म्हणजे ध्रुवी जास्त दाबाचे पट्टे. दोन्ही ध्रुवी प्रदेश वर्षभर तापमान 0 पेक्षाही कमी असतं आणि त्याचा परिणाम काय होतो, तिथली हवा थंड असते. परिणामी ध्रुवीय प्रदेशात पृथ्वी पृष्ठावर हवेच्या जास्त दाबाचे पट्टे निर्माण होतात म्हणून त्यांना ध्रुवीय जास्त दाबाचे पट्टे असे म्हणतात. ही स्थिती 80 ते 90 अक्षवृत्तावरती उत्तर दक्षिण अक्षराच्या दरम्यान दिसून येते. आणि म्हणून सूर्याच्या उत्तरायण आणि दक्षिणायन म्हणजे उत्तरेकडे सरकतो उत्तरायण, दक्षिणेच्या बाजूला सरकतो दक्षिणायन. या क्रियांमुळे पृथ्वीवर पडणाऱ्या सूर्यप्रकाशाचा कालावधी आणि तीव्रता विषुववृत्तापासून उत्तर आणि दक्षिण गोलार्धाच्या दरम्यान बदलत जाते आणि म्हणून त्याच्या परिणामामुळे तापमान पट्टे आणि त्यावर अवलंबून असलेल्या दाब पट्ट्यांच्या स्थानामध्ये सुद्धा बदल होतो. तर अशा प्रकारे कमी जास्त तापमानाचे दाब पट्टे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आता याचा परिणाम काय होतो, तर हवेच्या दाबाचे खालील परिणाम होतात. हवेच्या दाबामुळे वाऱ्याची निर्मिती होते, हवेच्या दाबामुळे वादळे निर्माण होतात, हवेच्या दाबामुळे आर्हो पर्जन्याची निर्मिती होते आणि हवेच्या दाबाचा शोषण क्रियेवरती सुद्धा परिणाम त्या ठिकाणी होतो. कमी हवा असली, जड हवा असेल तर आपल्याला शोषण केला त्रास होतो. म्हणजे हवेच्या दाबाचे सगळे खालील परिणाम होतात. वाऱ्याची निर्मिती होते, वादळे निर्माण होतात, आर्हो पर्जन्याची निर्मिती होते आणि हवेच्या दाबाचा परिणाम शोषण क्रियेवरती सुद्धा देखील होतो. समदाब रेषा म्हणजे समान हवेचा दाब असलेली ठिकाणी समदाब ज्या रेषेने नकाशावर जोडलेली असतात त्या रेषेला समदाब रेषा असे म्हणतात. समदाब रेषा. आता या ठिकाणी आपण बघतो की जरा डोकीचा विषुववृत्त हवेचा दाब कमी का असतो, तर आर्क्टिक वृत्तावत हवेचा दाब कसा असतो, हे गोष्टी तुम्हाला या पाट्यातून लगेच कमी जास्त दाबाचे पट्टे का निर्माण होतात हे लक्षात येतं. इथे म्हटलं नेहमी लक्षात, हवेचा दाब मिलीबार या एककात मोजला जातो. जसं वजन किलोमध्ये मोजतात, दूध, पातळ पदार्थ, द्रव पदार्थ लिटरमध्ये मोजतात, तसं हवेचा दाब किती आहे हे जर मोजायचं असेल तर ते कोणत्या एककात, मिलीबार या एककात मोजला जातो. त्यासाठी एक यंत्र असतं हवा दाब मापक, हे उपकरण वापरलं जातं. पृथ्वी पृष्ठाजवळ हवेच्या दाबाची नोंद या उपक्रमाद्वारे दिलं जाते, याला म्हणतात हवा दाब मापक उपकरण. इयत्ता 6वीतील तापमान वितरण नकाशा आणि या पाठातील हवा दाबाचा वितरण नकाशा यांचा एकत्रित अभ्यास करून तापमान आणि हवा दाब यातील संबंध तुम्हाला त्या ठिकाणी दोन्ही इयत्तेचे नकाशे पाहून सहज त्या ठिकाणी समजून घेता येईल. आता पुढे असं म्हटलं, हे माहीत आहे का तुम्हाला, पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे पृथ्वीशी निगडीत असलेल्या सर्वच गोष्टी पृथ्वीला जखडून राहतात. हे तुम्हाला माहिती, न्यूटनचा गतिविषयक नियम माहिती, जो सफरचंद ते पडलं तर ते वर गेलं नाही खाली गेलं, म्हणजे पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण शक्ती आहे. आपण कुठलीही वस्तू वर फेकली तर वर जाते का, नाही, ती खाली येते. कारण का, पृथ्वीमध्ये गुरुत्वाकर्षण शक्ती आहे आणि त्या शक्तीमुळेच ती वस्तू खाली येते.
आणि म्हणून पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे पृथ्वीशी निगडीत असलेल्या सर्वच गोष्टी पृथ्वीला जखडून राहतात, चिकटून राहतात. यामधून वायुरूपात असलेली हवा देखील सुटत नाही. आणि म्हणून पृथ्वीच्या म्हणजेच गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे वातावरणातील हवा पृथ्वीपृष्ठाकडे ओढली जाते. म्हणून समुद्र सपाटीजवळ हवेचा दाब जास्त असतो. वातावरणातील हा हवेचा दाब सर्वत्रच असल्यामुळे आपल्यावरही हा हवेचा दाब कार्य करतो. हे लक्षात ठेवा असं म्हटलं जातं. म्हणजेच सर्वसाधारणपणे प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यावर असलेल्या हवेच्या स्तंभाचे वजन 1000 किलोग्रॅम इतके असते. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण बघितलं की जो 7वीमधला जो 8वी इयत्ता 7वीचा जो भूगोलचा घटक आहे चौथा, तो म्हणजे हवेचा दाब. तर आपण या व्हिडिओच्या माध्यमाद्वारे हा हवेचा दाब हा घटक समजून घेऊन कारणे द्या. हवेचा दाब उंचीनुसार कमी कमी होते त्याचं स्पष्टीकरण तुम्हाला या ठिकाणी सांगितलेले आहे. हवा दाब पट्ट्याची आंदोलने होतं, कारण का होतं आहे, मग हवेच्या दाबावर तापमानाचा कोणता परिणाम होतो, या सगळ्या गोष्टी तुम्हाला स्वाध्यायामध्ये सहज या ठिकाणी समजून जातील. तर अशा प्रकारे तुम्ही हवेचा दाब हा जो 7वीचा भूगोलमधला जो चौथा घटक आहे तो आपण या व्हिडिओच्या माध्यमाद्वारे या ठिकाणी समजून घेतलेला आहे. याद्वारे आपण व्यवस्थित समजून घ्यायचा, त्याचा अभ्यास करायचा. वारंवार तुम्ही हा घटक समजून घ्या. धन्यवाद.